तिच्याप्रमाणे चमकणारे माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव चैतन्य विनोद नासे. या महत्त्वाच्या दिवशी मला इथे 2 शब्द बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी गुरुजनांचे हृदयपूर्वक शतशत आभार मानतो. हुकून किस काम का जो देश के काम ना आ सके, हुकून किस काम का जो उबाल के नाम में आ सके, हुकून किस काम का जो देश के काम ना आ सके, हुकून किस काम का जो जीवन में रमाए ना हो, हुकून किस काम का जो जीवन में रमाए ना हो. पर्वत से बहता है वो खून नहीं, वो पानी है. पर्वत से बहता है वो खून नहीं, पानी है. तब लोगों को खून की कीमत समझी, जब लोगों को खून की कीमत समझी, जब सुभाष जी ने वर्मा में जाकर ली थी कुर्बानी थी. मित्रांनो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले हे सहजासहजी मिळाले नाही. अशा महान थोर वीरांनी आपल्या भारतासाठी प्राण अर्पण केले. वंदनीय वीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या भारतासाठी प्राण अर्पण केले. मित्रांनो, आपल्या नशिबात आपल्या देशासाठी प्राण अर्पण करण्यास संधी नाही, पण आपण आपल्या देशात सेवा मात्र करू शकतो. नशिबामध्ये जे लोक ज्यांनी आपल्या भारतासाठी प्राण अर्पण केले. मित्रांनो, आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूप काही मेहनत करू शकतो. मित्रांनो, आपण अशी संधी घेऊ, आपण आपली अशी शपथ घेऊ शकतो की हा देश माझा आहे, देशात राहणारे लोक माझे आहे. या भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 300 कोटी हात आहे आणि भारताला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी सुद्धा 300 कोटी हात आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षी भारताची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकाची होती, पण भारताने इतकी प्रगती केली की अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर गेली. जर आपण अशीच प्रगती केली, अशीच कायमस्वरूपी आपण आपले काम चालू ठेवले तर ही प्रगती दुसऱ्या क्रमांकावर गेली नाही, तर आपण पण काही केलं असं समजू. मित्रांनो, आपले शिक्षक लोक हे 5 तास शिकवतात, ते 8 तास शिकवतात आणि आपले भविष्य घडवतात, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतात. मित्रांनो, आपल्या कोणती असुविधा होऊ नये किंवा कोणती असुविधा होऊ नये यासाठी आपले शाळेचे संस्थापक माननीय दीपकजी रेवतकर सर आणि आपल्या शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका या सर्वजण प्रयत्न करतात. मित्रांनो, मला बोलण्यासाठी खूप काही शब्द आहे, पण माझा तोंडातून शब्द फुटत नाही आहे. गेल्या काही वर्षी कोविड-19 मुळे अमेरिकेची महामारी अमेरिकेमध्ये खूप काही लोक मृत्युमुखी पडले होते. अशी बिकट परिस्थिती अमेरिकेत झाली होती. अमेरिकेचे अध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना फोन करतात आणि म्हणतात, मोदी, अमेरिकेची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. अमेरिकेला पॅरासिटामॉल औषधीची गरज आहे. कृपया करून आपण पॅरासिटामॉल औषधीची ठेप अमेरिकेला पोहोचवावे. तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान असे म्हणतात, आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी असे म्हणतात की महोदय, आपण हीच ते खरी वेळ असता एका मित्राने दुसऱ्या मित्राची गरज भागवण्यासाठी. ह्या भारत देश तुमच्या अमेरिकेला तुरंत पॅरासिटामॉल औषधीची ठेप होतोय. मित्रांनो, हे सांगण्यात तात्पर्य असं की अमेरिका हा देश जगात सर्वात प्रथम क्रमांकाचा देश आहे. आतापर्यंत जो सगळ्या देशांना मदत करायचा, पण दिवस कसे पलटले चाललेले आहे. हा भारत देश आता अमेरिकेला मदत करून राहिलेला आहे. अशी परिस्थिती अफगाणिस्तानची झाली होती. तिथे भूकंप आलेला होता. भूकंपामुळे लोकांना खायला अन्न नव्हते, तर हाच भारत देशाने त्या अफगाणिस्तानला हजारो टन गहू त्या अफगाणिस्तानला नेऊन दिले. याच्यातून कळते आपल्या देशाची भक्ती, या देशातून कळते आपल्या देश सेवा. भारत देश हा जगातून शिरदूत म्हणून काम करत आहे. अशी परिस्थिती सुद्धा श्रीलंकेची झाली होती. श्रीलंकेमध्ये जिथे परिस्थिती विस्कळल्या झाल्यामुळे तिथे प्यायला अन्न नव्हते. ह्याच देशाने त्या श्रीलंकेमध्ये हजारो टन तांदूळ नेऊन दिले होते. तेव्हा तो श्रीलंका सगळ्या देशाची वाट पाहत होता. तेव्हा आपल्या भारत देशाने त्या श्रीलंकेला तांदूळ नेऊन दिले. याच्यातून खरी देशभक्ती करते, याच्यातून खरी देशभक्ती करते. भारत देश हा मदत घेणारा नाही की मदत देणारा देश आहे. मित्रांनो, आपल्या भारत देश हा जगामध्ये शांतपूर्वक काम करत आहे. याचा कोणी फायदा उचलू नका, कारण हा भारत देश दुसऱ्या देशामध्ये जायला घाबरणार नाही आणि दुसऱ्या देशाला मारायला घाबरणार नाही. बोला, भारत माता की जय. भारत माता की जय.